हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आदिती पुणेकर. तर तुम्ही कसे आहात? सर्व मस्त मजेत ना? तर हा विषय खरंच खूप छोटा आहे, मस्त आनंदात आणि एन्जॉयमध्ये जगा. हे हा विषय परत परत नाही आहे. आपण जेवढं जगलो, जेवढं आनंदाचे क्षण घालवले तेच सोबत येतात, बाकी काही येत नाही. आपण जे चार लोक जमवून ठेवतो प्रेमाने, आपुलकीने. पैसा तर सगळ्यांकडे येतो जातो, पैशाची हिंमत नाही. इथं माणुसकी महत्त्वाची. पैसा तर सर्वांकडेच असतो, कुणी या जगात उपाशी नाही आहे. पोटापुरतं करून खाण्यापुरतं तरी कमवतं. तर चला, मी आज तुम्हाला सांडग्याची रेसिपी कशी बनवतात हे मी माझ्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करणार. तर तुम्हाला कशी वाटेल, कंटिन्यू करा. की सांडग्याची रेसिपी कशी बनली जाते हे मला तुम्ही लास्टला कमेंट करून सांगा की तुम्ही अशीच बनवता. चला मग आपण सांडग्याची रेसिपी बघूया. सगळ्यात अगोदर मी सांडगे भाजून घेतलेले आहेत, कारण सांडगे भाजल्यानंतर जे आपण डाळ कच्ची वगैरे बनवलेली असते त्या डाळीचा वास न येता हे असे सांडगे मी भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हा कांदा चिरून घेतला आहे. तर सकाळची वेळ असल्यामुळे इकडे मस्त चहा ठेवला, इकडे दूध गरम केलेलं आहे. मी चहा अजून घेतलेला नाही आहे. तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा. मी बुधवारी शूट करून ठेवला होता, तर टाकायचा वेळच राहून गेला म्हणून मी आता व्हिडिओ घेतला आहे. तर कांदा सर्वात आधी कापून घेतला आहे, सांडगे इकडं भाजून घेतलेले. तर चला आपण अजून पुढे कंटिन्यू करू. सर्वात प्रथम आपण तेल टाकून घेऊया 2 चम्मच, कारण की आपल्याला मोदींनी सांगितलंय तेल जपून वापरा. तर आपण 2च चमचे टाकून घेऊया, कारण की कांदा भाजाय तुम्हालाही माहिती आहे की तेल जास्त लागतं, तर आपण थोडं कमी टाकूया तेल. कांदे मस्त टाकून घ्या, हे भाजेपर्यंत छान परतून घ्या. मस्त कांदा भाजून झालेला आहे. कांदा भाजून झाल्यानंतर हळद पावडर टाकून घ्यायची. मी तर आंबारीची वापरते, कारण की छान कलर येतो त्याला. मिरची पावडर, हळद वगैरे टाकून घ्यायची. मी जास्त काय मसाले टाकत नाही, कारण की कधी कधी जास्त मसाले असल्यावर पित्त पण व्हायची प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर हा आपला घरगुती काळं तिखट जे म्हणतात, ही माझी आई मला बनवून देते दरवर्षी. हे घरगुती काळं तिखट टाकून घ्यायचं, कारण की ह्याच्यामध्ये सर्व गरम मसाले असतात. सर्व मसाले जे खडे मसाले असतात ना, ते सर्व टाकलेले असतात ह्याच्यामध्ये. त्यामुळं जास्त दुसरे मसाले वापरायची गरज नाही. जिरं, मोहरी, हळद, ही सगळे गरम मसाले ते ह्याच्यात ॲड केलेले असतात. त्यामुळे आपल्याला दुसरे जास्त मसाले वापरायची गरजच पडत नाही, आणि आपली साधी सिंपल गावाकडच्या भाजीसारखी भाजी होऊन जाते. तर हे आपण भाजलेले सांडगे ह्याच्यात टाकून घेऊया. सांडगे टाकून घेतल्यानंतर आपल्याला जर वाटलं की अजून थोडी टेस्ट हवी आहे, तर मी हा सुहानाचा मसाला आणलेला आहे, तर हा थोडा ॲड करून घेऊ. थोडी आपल्याला वाटलं की थोडं मटणसारखी थोडी टेस्ट हवी, त्यासाठी मी हा मसाला वापरलेला आहे. हा झाल्यानंतर आपण थोडं पाणी ॲड करू, कारण ते सांडगे सर्व डाळीपासून बनलेले असतात ना, तर ते शिजायला थोडा वेळ जातो. थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. तुम्हाला जसं आवडतं मीठ तसं टाकून घ्या. आणि हे मी सर्व काचेच्याच भरण्या वापरते, कारण मला काचेच्या भरण्या फार आवडतात. हे माझ्याकडे सर्व काचेच्याच भरण्या आहेत. आपली भाजी सर्व बनवून तयार झाली, आणि कशी झाली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही पण अशा पद्धतीने बनवता. मी तर सर्व भाज्या, मी गावाकडच्या असल्यामुळे गावाच्या पद्धतीने सर्व भाज्या बनवत असते. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. चला मग बघू आपण भाजी कशी झाली. जी माझ्या बाळाला लय आवडती, श्रेयशला माझ्या. त्यानंतर त्याला आमरस लागतं. सांडग्याची भाजी केल्यानंतर आमरस लागतं, चपाती आणि भात हे त्याला कंपल्सरी लागतं. तर कशी झाली भाजी नक्कीच कमेंट करून सांगा. माझे मित्र अशा पद्धतीने रेसिपी बनवत असते, तर तुम्ही कशा पद्धतीने रेसिपी बनवता हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आजची रेसिपी कशी होती ते नक्कीच कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, की येणारे प्रत्येक नोटिफिकेशनही तुमच्यापर्यंत पोचले जातील. तर बाय.